नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे बी-एम-सीमध्ये जी सध्या पदभरती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ज्या क्लर्क पदाकरिता क्लर्कलाच आता त्यांनी नाव बदलून दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी कार्यकारी सहाय्यक नाव दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी ज्या अटी आहेत, की विद्यार्थी कोणकोणते फॉर्म भरू शकतात. तर याची तुम्हाला माहिती देणार आहे, की त्याच्यामध्ये खूप सारे नियम दिलेले आहेत टायपिंगचे. त्याच्यानंतरनं एकाच वेळेस तुम्ही परीक्षा देऊन परीक्षा झाली पाहिजे पास वगैरे, वगैरे गोष्टी दिलेल्या. तर त्याची माहिती देणार आहे तुम्हाला. आता तुम्ही जर बघाल जाहिरातीमध्ये, तर तुम्ही इथं वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात दिसेल ॲक्चुअली. जस्ट अ मिनिट. ओके, ही जाहिरात आहे. तुम्ही बघू शकता इथं पदभरती जाहिरात आणि अर्जाची लिंक आहे. तर ही जाहिरात आहे त्याच्यानुसार दाखवेल मी तुम्हाला. तर टोटल 1846 पदांकरिता भरती आहे आणि 25,500 ते 21,100 एवढं हे पे स्केल असणार आहे. M15चं पे स्केल असणार आहे. कॅटेगरीनुसार पदं आहेत ही बघा. एस-सीसाठी 142 आहेत, एस-टीसाठी 150 आहेत, व्ही-जे-साठी 49, 54 एन-टी-बी, एन-टी-सीसाठी 39, 38, एन-टी-डीसाठी 46, एस-बी-सी 200, 452, ओ-बी-सी 185 एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस प्रत्येकी 506 ओपनसाठीचं 1846 पदांची पदभरती असणार आहे. आता जर तुम्ही याच्यामध्ये जर जाल तुम्ही, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता डाउट्स कसे आहेत ते सांगतो मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं डाऊट तर तुम्हाला टायपिंग रिलेटेड आहे, की टायपिंग काय आहे? आता इथं बघा, की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आता इथं ही जी ही आहे, आता मान्यपत्र कोणतंही चालेल, सी चालेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड कुठल्याही बोर्डचा विद्यार्थी चालणार आहे, लक्षात घ्या. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे असतं ते एस-एस-सी असतं. तुमचं 10वी जे असतं काय असतं ते हे असतं 10वीचं प्रमाणपत्र असतं ते. ते तुम्हाला पात्र पाहिजे आणि आता याच्यासोबत काय केलं तुम्ही किंवा त्याच्या रिलेटेड कोणतीही परीक्षा चालेल. तर फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे तुम्ही फेल नसायला पाहिजे. सेकंड अटेम्प्ट तुमचा नसायला पाहिजे आणि दुसरं बघा, की उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर उमेदवार असावा आणि प्रथम प्रयत्नात त्याला 45% गुणसह म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला पाहिजे तो पास उमेदवार. म्हणजे आता इथं कसं असेल तुम्हाला आता सपोज याचं मीनिंग असं असतं, की उमेदवार जो आहे आता सपोज 3 वर्षाचा कोर्स असेल, 3 वर्षाचा कोर्स असेल, तर 3 वर्षाचा कोर्स त्याने 3 वर्षातच त्यांनी प्राप्त केला पाहिजे. लक्षात घ्या. ह्या दोन्ही अटी आहेत आणि त्याला 45% गुण पाहिजे. म्हणजे 3 वर्षाचा कोर्स 3 वर्षाचा झाला पाहिजे. 4 वर्षाचा कोर्स 4 वर्षातच झाला पाहिजे. इंजिनिअरिंग असेल कोणी तर 4 वर्षाचे असतात, तर 4 वर्षाचाच झाला पाहिजे त्याचा कोर्स. आता हे दोन्ही नसेल, तर त्यांना काय करायला लागेल किंवा बघा आता हे आणि हा आहे आणि याला किंवा हा आहे. म्हणजे हा किंवा हा असेल. ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे सत्र असतात, सेमेस्टर असतं, तर त्याच्यामध्ये काय करायला की त्यांना 45% गुणासह फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी पास झाले पाहिजेत. तसंच सांगितलेलं आहे त्यांनी. ओके. आणि त्यात 7 पॉइंटरसाठी तुम्हाला काय करायला लागेल, की त्याला जर असेल, त्यात 10 पॉइंटर जर असेल, तर त्याचं काय करेल, की खालील प्रमाणात गुणण्यात यायला लागणार 10 पॉइंटरनुसार. तर बघा 7.1 इंटू सी-जी-पी-ए प्लस 11 असं काय करेल, की आकडे हे करून कारण की कन्व्हर्जन करून त्यांना हे करण्यात येणार. त्याच्यानंतरनं त्यांना 10वी म्हणजे काय लागतील ना मराठी आणि 100 मार्काचं काय सॉरी 100 गुण आणि 100 गुण हे मराठी आणि इंग्लिश विषय आवश्यकच असणार आहे. त्याच्यानंतरनं त्याला काय करायला पाहिजे, की त्याला 30 मिनिट्स पर मिनिट्सची टायपिंग पाहिजे. मराठी व इंग्लिश दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट त्यांच्याकडे पाहिजे. 4 मध्ये सांगितलेलं आहे त्यांना एम-एस-सी-आय-टी तुम्हाला आवश्यक असणार आहे. एम-एस-सी-आय-टी तुम्हाला काय केलं, की आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरनं आता याच्यामध्ये पहिला उमेदवार की एम-एस-सी-आय-टी त्याच्यानंतर उमेदवाराला काय करेल, की की ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेबल, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल याचे उत्तम ज्ञान असायला पाहिजे असेल. तुम्हाला त्याला की उत्तम ज्ञान असायला पाहिजे. त्याच्यानंतर कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणूक केल्याचे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराच्या उपरोक्त 4 मध्ये नमूद केल्यास संगणक विषय नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत त्यांना काय करणार, की आवश्यक देणे असणार. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर नसेल तर तो काय कराल, की 2 वर्षात देता येणार आहे.
ठीक आहे. तर ही माहिती होती. सध्या तरी ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या एवढ्या ह्याच्या नाही आहेत. बाकी कॅटेगरीनुसार दिलेल्या आहेत त्यांनी, की 2-2 वर्ष त्यांना सर्टिफिकेट द्यायला लागेल टायपिंगचं वगैरे. तर ही माहिती होती. तर आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.